नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एचएससी बोर्ड 2025 ची परीक्षा आता एकदम काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे. तर अशा काळामध्ये काही विद्यार्थ्यांचा अभ्यास तर पूर्ण झालेला असतो, परंतु काही विद्यार्थ्यांना एक शंका पण असते किंवा भीती पण असते की आपण त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होईल का नाही. तर या विद्यार्थ्यांनी आता अजिबात भिवून जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही. तर यासाठी आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाकडे एक अत्यंत चांगला असा नियम आहे की तुम्ही जर इयत्ता 12वी बोर्डाची परीक्षा देत असाल तर तुम्हाला या परीक्षेमध्ये पास होणं खूप आता सोपं झालेलं आहे. हा नियम गेले 4-5 वर्ष झाला आता लागू करण्यात आलेला आहे. हा नियम आजचा नवीन नियम नाही, तर हा 4-5 वर्ष झालं बोर्डाकडून नियम लागू करण्यात आलेला आहे. तर याच नियमाला म्हणतात कंबाइंड पासिंग रूल. तर हा नेमका रूल काय आहे, तुम्ही पास कसं होणार आहे, तर याबाबतच आपण माहिती या व्हिडिओमधून घेऊयात. ज्या विद्यार्थ्यांना एकदम आता पासिंग होण्याची सुद्धा भीती वाटत आहे किंवा आपण पास होईल का नाही होईल, तर यासाठी नेमकं काय करावं लागेल, तर याबाबतच सर्व उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण एचएससी बोर्डाची जी परीक्षा देत असतो तर त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या परीक्षा असतात. एक परीक्षा असते ती म्हणजे आपली इंटरनल एक्झाम, म्हणजेच आपण त्याला प्रॅक्टिकल एक्झाम आणि ओरल एक्झाम म्हणतो. आणि दुसरी एक्झाम असते ती आपली थिअरी एक्झाम असते, जी की आपल्याला बोर्डाच्या सेंटरवरती जाऊन द्यायची असते. यामध्ये आता काही विद्यार्थ्यांचे जे काही पेपर्स असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक पीसीएम ग्रुप असतो आणि एक पीसीबी ग्रुप असतो. तर ज्या विद्यार्थ्यांचे पीसीएम ग्रुप आहे तर त्यांचा मॅथ्सचा हा 80 मार्काचा असेल आणि 20 मार्काची तुमची प्रॅक्टिकल एक्झाम असेल. तर त्याच्यामध्ये तुम्ही मॅथ्स जर सोडलात तर बाकीचे जे विषय आहेत बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, तर या विषयांमध्ये तुम्हाला 70 आणि 30 अशा पद्धतीने मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असतं. हे सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे. म्हणजेच तुम्हाला थिअरीमध्ये 70 मार्क आणि प्रॅक्टिकलला किंवा ओरलला आपण 30 मार्क देतो. तर आता कंबाईन पासिंग म्हणजे नेमकं काय आहे, तर तुम्हाला या ठिकाणी आता जर समजा तुम्हाला 100 मार्काचा पेपर असेल टोटल मिळून, तर त्याच्यापैकी तुमची जी 70 मार्क आहेत ते 70 मार्क जे आहेत ते तुमचे आहेत प्रॅक्टिकल एक्झामचे, आणि तुमचे 30 मार्क आहेत ते 70 मार्क आहेत तुमचे थिअरी एक्झामचे आणि 30 मार्क जे आहेत ते तुमचे आहेत प्रॅक्टिकल एक्झामचे. तर यामध्ये तुम्हाला 30 पैकी जर समजा 29 मार्क मिळाले तर या ठिकाणी तुम्हाला एकूण आता पासिंग होण्यासाठी 35 मार्क आवश्यकता असतात. तर तुम्हाला 29 आणि 6 मार्क, तर अशा पद्धतीने तुम्हाला फक्त 70 पैकी 6 मार्क पाडायचे आणि हे मार्क पाडणं काही अवघड नाही. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी इझिली तुम्ही 6 मार्क कशा पद्धतीने पण घेऊ शकता. तर याचा अर्थ असा की तुम्हाला एकूण मिळून 100 पैकी तुम्हाला 35 मार्काला पासिंग व्हायला सोपं आहे. त्याच पद्धतीने जर तुम्ही मॅथमॅटिक्स सारखा पेपर जर घेतला तर त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला 20 मार्काचं प्रॅक्टिकल असतं. तर या 20 मार्काच्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला समजा 19 मार्क मिळाले, काहींना 20 मार्क मिळतील, तर 19 मार्क मिळाले किंवा काहींना समजा 20 मार्क मिळाले तर 19 मार्क वाल्यांना तुम्हाला 16 मार्क पाडावे लागतील आणि त्यानंतर जर 20 मार्क मिळाले तर तुम्हाला 15 मार्क पाडावे लागतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला कंबाईन पासिंगचा नियम बोर्डाकडून लागू करण्यात आलेला आहे. तर या कंबाईन पासिंगच्या रूलच्या माध्यमातून कोणताही विद्यार्थी नापास होत नाही किंवा त्याला नापास होण्याची कोणतीही भीती आता बाळगायची नाही. तर तुम्हाला याच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची होती की जर ज्या विद्यार्थ्यांना फक्त पासिंग करायचं आहे किंवा पासिंगचं टेन्शन आहे त्या विद्यार्थ्यांसाठीच ही स्कीम म्हणू आपण किंवा ही ऑफर आहे बोर्डाकडून की तुम्हाला पास होणं आता सोपं झालेलं आहे. उलटच तुम्हाला या उलट जर तुम्ही बोलायला गेलात तर नापास होणं आता अवघड झालेलं आहे. फक्त तुम्हाला 5 ते 6 मार्क पाडायचे. जर 30 मार्क मिळाले तर फक्त थिअरीमध्ये 70 पैकी 5 पाडायचे आणि जर 29-28 मिळाले तर 6 किंवा 7 मार्क पाडायचे. हे झालं फक्त कंबाईन पासिंग वाल्यांसाठी. परंतु ज्या विद्यार्थ्यांना चांगलं करिअर करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मात्र तुम्हाला जो काही जेई मेन्सचा रूल आहे, जेईचा रूल आहे, तर तुम्हाला आयआयटी मध्ये जायचं असेल तर जेईला तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी 75% हे कंपल्सरी आहेत. आणि जर महाराष्ट्र स्टेटचं जर बोलला तुम्ही सीईटी सेल कडून तर 45% मार्क पाडणं ग्रुप क्वालिफायला महत्वाचं आहे. तुमच्या पासिंग वरती फक्त ग्रुप क्वालिफाय होत नसतो, तर ग्रुप क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला स्कोअर गरजेचं आहे. तुम्हाला 120-130च्या वरती मार्क पडणं 300 पैकी गरजेचं असतं, म्हणजे 45% स्कोअर होणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि जर ज्यांना आयआयटी किंवा एनआयटीज मधून काम करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांना तर 75%चा हा नियम कंपल्सरी आहे. आणि जे विद्यार्थी नीटची परीक्षा देणार असतील तर त्या विद्यार्थ्यांना 50% हा रूल कंपल्सरी आहे. त्यामुळे तुम्हाला कंबाईन पासिंग हे फक्त पासिंग होणाऱ्या विद्यार्थ्यांपुरतं आहे. जे विद्यार्थ्यांना टेन्शन आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना वाटते की आपण पास होणार नाही तर त्या विद्यार्थ्यांनी पासिंगची अजिबात काळजी करू नका. तुम्ही फक्त 6 ते 7 मार्क जरी पाडले तरी तुम्ही पास होऊन जाणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना
चांगलं कॉलेज मिळवायचं आहे किंवा चांगलं करिअर करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना मात्र पासिंगचा विचार करणं बंद करायचं आहे आणि तुम्हाला स्कोअर करणं गरजेचंच आहे. आणि जे विद्यार्थी सायन्स क्षेत्राव्यतिरिक्त आहेत जसं की आर्ट आणि कॉमर्स तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा नियम लागू आहे. तुम्हाला 20 आणि 30चं जे काही प्रॅक्टिकल असेल आता सांगितलं त्या पद्धतीनेच तुम्हाला आर्ट आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पास होणं सोपं आहे. त्यामुळे आर्ट आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी पण याबाबत कुठलीही चिंता करू नये, तुम्ही सर्वजण पास व्हाल. अशा पद्धतीने हा बोर्डाचा कंबाईन पासिंगचा रूल आहे. काही विद्यार्थ्यांना हा रूल माहित पण आहे, काही विद्यार्थ्यांना हा रूल माहित नाही. तर ज्यांना माहित नाही त्या विद्यार्थ्यांनी हा रूल लक्षात ठेवा, तुमचं दोन्ही मिळून पासिंग आहे. कोणतंही जुन्या काळात होतं 4-5 वर्षापूर्वी जसा नियम होता की तुम्हाला 25% थेरीत मार्क पडलेच पाहिजेत, असा नियम कोणताही आता नाही. तर दोन्ही मिळून तुमची बेरीज 35 झाली पाहिजे 100 पैकी फक्त, हाच तुम्हाला नियम असणार आहे. अशा पद्धतीने हे माहिती महत्वाची होती विद्यार्थ्यांसाठी जे की 12वीची परीक्षा आता देणार आहेत. जर तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शेअर करा. थँक्यू सो मच.